नमस्कार, सुनीता सावंत चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवत आहे ह्याचा सोप, होममेड सोप, आणि तो मी बनवते तांदळाचा। तर आता मी 4 साबण बनवणार आहे या शेपमध्ये। तर 4 साबणला 4 चमचे घ्यायचे तांदूळ, 4 चमचे तांदूळ जो मी घरात खाते म्हणजे कोलम घेतलाय आणि 4 बदाम घेतलेत आणि मी असं मिक्सरला दरदर पिसले आणि आता मी हे चाळून घेते। तर चाळून करायचे, मग जाड आपल्याला त्या साबणमध्ये असं काही लागणार नाही। तर हे बघा, हे असं एवढं राहिलं असं, आणि हे छान असं पीठ झालंय। तर मी एका भांड्यात काढून घेते। तर आपल्याला इकडे गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा लागतील, तर मी हे गुलाबच्या पाकळ्या पण हे करून घेते, दरदर पिसून घेते। आपल्याला गुलाबजल सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला हे दूधही लागणार आहे। तर आपण तांदळाचं पीठ, 4 बदाम, थोड्याशा गुलाब पाकळ्या, गुलाबजल आणि दूध असं आपण सोबत आहोत। मी आता हे पिसून घेते। हे तर छान तुम्ही पाहिलं, मस्त झाले। तर ह्याच्यात आपल्याला गुलाबच्या पाकळ्या सुद्धा पिसून टाकायच्या। तर आता मी ती पेस्ट करून घेतली। हे बघा गाईज, ते एक साधारण इतकं झालंय, एक मोठा 1 टेबलस्पून झालंय। यामध्ये काय टाकलं मी तुम्हाला सांगते, गुलाब पाकळ्या आणि हलकसं दूध आहे, आणि गुलाब पाकळ्या दरदऱ्या होत नाहीत म्हणून थोडंसं त्याच्यात मी तांदूळ घेतलेले, आणि ही आता आपल्याला ही यामध्ये मिक्स करायची। तर हे थोडंसं निविया आहे, साधारण हे बघा 1 स्पून आहे निविया। अजून तुम्हाला एक आपल्याकडे हे ग्लिसरीन आहे, ऑलरेडी आपल्या साबणात ग्लिसरीन आहे। तर थोडंसं, अगदी हे बघा थोडंसं घेतलंय, आणि हा आता आपण की नाही हलकसं एलोवेरा, हलकसं बस 3 डॉट घेतले तेवढे एवढे, आणि थोडंसं हे निविया एक साधारण एक असं, यानं कसं छान सुगंध येईल आपल्या सोपला, फ्रेग्रन्स, आणि गुलाब जल पण टाकायचे। आणि हे बघा ऑलरेडी आपल्या सोप बेसमध्ये खूप सारं ऑइल आहे, तर आपण 2 ते 3 बूंदच बस। आणि हे गुलाबजल, फ्रेश गुलाबजल आहे, तर बस हे बघा असे हे गुलाब पाकळ्या झालेल्या, ते पातळ होण्यासाठी थोडं मिल्क टाकलं। तर आता हे आपल्याला छान असं एक जीव करायचे। अजून आपल्याला आता हे जे 3 चमचे तांदूळ 3 चमचेने 3-4 एक बदाम घेतलेले होते मी, त्याची ही पेस्ट मी केली। तर आपल्याला ही एवढ्या पेस्टचा आता त्या सोप बेसमध्ये वापर करायचा आहे, कळालं का? तर आता याची खुशबू पण येणार। याच्यात बघा रोज ऑइल आहे, आता अजून विटॅमिनची गोळी टाकायची, ई विटॅमिन। तर ती इकडेच कुठे ठेवली, 1 मिनिट। तर आता की नाही जॅस्मिनचे काही बूंद याच्यात आपण टाकूया, इसेन्शियल ऑइल। ओके, जॅस्मिनचे काही बूंद टाकलेत मी, इसेन्शियल ऑइल। आणि आता आपण एक आपल्याला साधारण 4 साबण होतील, तर आपल्याला 3 पाहिजे।
तर हे 3 विटॅमिन ईच्या गोळ्या आपण ऑइल त्यात ॲड केलं. कापताना ना कैचीला पण लागतं, तर ठीक आहे. आता हे छान असं छान मॅश करून घेऊया आपण, एकजीव करून घेऊया. मिक्स करते हे बघा, असं 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 छान खुशबू सुटली. तर थोडंसं दरदरच आहे, कारण तांदूळ आहेत ना, राईस फ्लोअर, गुलाबांच्या पाकळ्या, गुलाबजल, दूध, थोडंसं एलोवेरा आणि निविया, हलकंसं ऑइल आणि थोडंसं ग्लिसरीन. ऑलरेडी आपल्या सोपमध्ये बऱ्याच प्रमाणात या सोपमध्ये खूप भारी प्रमाणात हे आहे, ग्लिसरीन आहे. ह्यामध्ये ना हा जो आहे याच्यामध्ये आपल्याला वेगळं काही टाकायला नको, म्हणजे एक्स्ट्राचे कुठलेही ऑइल टाकायला नको. तर याच्यामध्ये आता मी गरम पाणी करायला ठेवलंय. आता हे मी मेल्ट करायला ठेवते. तर आता पाणी गरम होत आहे आणि हे मी यामध्ये हे मेल्ट करायला ठेवत आहे. तर कसं स्लोवर केले, पाणी भरपूर मोठं बॉईल झालं, बुडबुडे येत आहेत. तर आता हे मेल्ट होत आहे. मेल्ट होते. काचेच्या याच्यात जरा उशिरानं मेल्ट होतं. स्टीलचं लगेच हे झालं असतं. आत्ता स्टीलचं असतं तर वितळलं असतं.
तर गाईज काचेच्या वाडग्यात नका घेऊ, काचेच्या वाडग्यात होत नाही आहे, फार वेळ लागतो. हे बघा स्टीलचा टोप ठेवला तर लगेचच हे बघा असं मेल्ट व्हायला सुरुवात झाली. आणि काचेच्या वाडग्यात ना हे बघा मी आता त्याच्यात पाणी टाकून ठेवलं ते ना, हे बघा हा साबण खूप चांगला आहे, साबण बेस. हे बघा ह्याचं ना बघा ना लगेचच किती छान आहे. तर हा बेस खूप छान आहे हा. तर आपलं हेच बरं आहे, गरम पाण्यात डबल बॉईल करतो आपण. तर त्यावेळेला की नाही आपण ओव्हनचं नाही ठेवायचं, कारण ते ओव्हनचं टेम्परेचर आणि ह्याचं टेम्परेचर जमीन आसमानचा फरक आहे. हे बघा ना इलेक्ट्रिक आहे आणि हे काहीतरी असेल त्याचं काही वेगळं. तर हे बघा आता हे छान वितळायला लागलं, म्हणजे मला असं वाटलं की ते चिकटायला लागलं खाली, त्या ह्याला मेल्ट होणं दूर, ते घट्ट व्हायला लागलं. लगेच टोपात घेतलं. तर असे काही छोटे छोटे असे हे बघा आपल्याला अनुभव येतात. तर ते अनुभव पण मी लगेच शेअर केला. म्हटलं आता आपण की नाही आपल्या स्टीलच्या टोपात जे मागे कालच एक केलं ना सोपचा मी व्हिडिओ, तर म्हटलं तेच करूया आपला. आता मी गाईज हा टोप नेहमी मेल्ट व्हायलाच ठेवेल. तर किती साबण बनवले ते पण दाखवेल. आता हा शेवटचा आपला अर्धा बार उरलेला आहे. तर 1 किलोचे साबण बनले टोटल. तर हे बघा आता गॅस स्लो करते. पाणी खूपच उकळलं या कुकरमध्ये आणि 1 लिटर बॉटल भरूनच टाकली. पण बॉटल भरून टाकून पण ते बाऊल काही होतच नव्हतं. तर आता हे बघा अगदी प्लेन आपला हा ग्लिसरीन सोप मेल्टेड झालेला आहे फायनली. तुम्ही बघू शकता. हा बघा कसं फायनली झालं आहे ना मेल्ट. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये जे आपण मिश्रण केलं आहे ते ओतायचं आहे. तर आता आपण ते मिश्रण त्याच्यात ओतून घेऊया. ओके. तर आणि हे सुद्धा आपण एका ताटातच ठेवायचं आहे आपल्याला. ह्याच ताटात ठेव, भांडी घासायला नको जास्त. तर इकडे ठेव, कारण ते गाईज उचलताना ते इकडे तिकडे जाऊन होतं ना, तर त्याला कुठेतरी एका कोपऱ्यातच ठेवून द्यावं लागतं. ते हे फायनली आपलं ते मिश्रण आहे. तुम्ही पाहू शकता हे बघा कसं छान अगदी हे बघा ऑइलसारखं. तर आता आपण यामध्ये ही जी बनवलेली पेस्ट आहे ती ॲड करून घेऊया. तर आता ही छान अशी मस्त अशी ॲड करून घेतली. हे बघा हे बघा कलर पण आणून ठेवायला हवा आपल्याला. असे छान कलर आणून जर ठेवला ना की आपल्याला मस्त त्याचा वापर करता येतो. ह्याच्यात गाईज मी पील्स पण टाकली, ह्याची ऑरेंजची पील्स पण टाकली. तर फूड कलर वापरावा का काय मला अजून काही समजत नाही आहे. सोपमध्ये फूड कलर वापरले तर चालतील का बघूया. तर हे बघा हा याचा रंग आला आहे. मला हे साबण व्हाईट बनवायचे होते, पण वेगवेगळे आपण काय काय असं मिक्स करतो तर त्याच्यामुळे त्याचं ते हे बदलून जातं. आता याचं काय हे नंतर हात धुताना याचा वापर केला तरी चालतं. तर बघूया आपण जरा थोडीशी आपली खाण्याची हळदची मोठभर टाकूया आपण. यानं काय रंग येतोय बघूया. कदाचित रेडच येईल, रेडच येईल. आला तर रेडच येईल बघते. टर्मरिक टाकली मी. तर मस्त हे बघा. तर हे असं अजून एकदा आता मी तिकडे थोडंसं वरती ठेवते गरम पाण्यात, कारण त्याची लवकर मग त्याची हे प्रोसेस आहे ना घट्ट होण्या. थोडंसं आपण गरम पाण्यात ठेवून ते वितळवायचं, मिक्स वेल करायचं चांगलं.
जरा हळदीचं पण प्रमाण टाकलंय, थोडंसं 2 चिमूट टाकले हळद. तर बघूया आता हे सूप कसे तयार होतात. गरम पाण्यात ठेवलंय मी इकडे, या बाजूला त्याच तापलेल्या आपल्या कुकरमध्ये आता जे मी मेल्ट करत होते. तर फायनली मला खूप इकडे चांगलं दिसते हे बघा. आणि मी घेऊन त्या बाजूला तर मस्त आहे बघा, त्या पाण्यात जरासं ठेवलं आणि छान असं सगळं आता मेल्ट झाले आपलं मटेरियल. तर हे आपले बेस घेतले आणि आता हे ओतायचं असं, हे बघा हे ओतायचं. आता आपल्याला की नाही जरुरी नाही 4 साबण बनवायचे, कारण छोटे छोटे बनतात ना मग ते. तर आपण 2च बनवूया, हे बघा 2च बनवूया. मोठे चांगले जाडे बनतील, कळालं का? चांगले जाडे बनतील 2च मोठे. तर ही जी आता दिसते ही पावडर याच्या पोटात टाकायची, म्हणजे मध्य भागात जाईल ती, बसेल अशी. हे बघा, म्हणजे साबण हाताला चोळते वेळी हे असं दरदर असं आपल्याला लागेल ते. आणि थोडंसं हे असं आपल्याला हलवून घ्यायचं असं चमच्यानं, म्हणजे ते गोल सगळ्या साबणात ते बसणार. ते आत्ता जे पडलेलं लास्टला नाही का उरलेलं थोडंसं, हे बघा. तर हे असं छान ह्याच्यात पण ढवळून घ्यायचं. ओके, झालं. आणि हा जो फेस आलाय हा आपल्याला एक असा हलका हलका असा वरती टाकून घ्यायचा, काढून घ्यायचा. हा बघा, राहिला तरी काही हरकत नाही, पण ते लेयर पटापट उचलायचा, कारण ती लेयर तयार होते ना वरती लगेचच. तर झालं. आता हे खुशबू खूप छान येते. तर आता हे आपण आता याला पुढील 1 तासाभरानं हे छान असे बनतील. तर हे बघा, ह्याला बघा कसं लगेचच ह्या लेअरमध्ये आता जर आपण पाणी टाकलं ना गाईस की लगेच हाताला छान खुशबू फेस पण येतो. हेच वॉश होतं. हे बघा लेअर बनायला सुरुवात झाली आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, बघितलं लेअर बनायला सुरुवात झाली बघा. छान खुशबू आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता बनल्यावर. बंद है गाइस, इस साबुन को मैंने भिगाने के लिए रखा था एक को, कि मैं उसे मेल्ट होता है क्या देखूँ. तो देखिए अभी ये तो बस इसे मैं हाइड कर रही हूँ किस कंपनी का है, कौन सा है ये साबुन. बट अभी आप ये देखो, इसमें भिगाने के लिए रखा था. तो इस पैन की, इस बर्तन की ये अवस्था है. देखिए ये कैसे हुआ है, देखिए, है ना. और इसको देखो, फिर मैंने अभी ये प्लास्टिक में डाला है, प्लास्टिक के इसमें. तो अब मैं इसका हैंड वॉश बनाऊंगी. तो वो ड्राइनेस हो रहा है. तो गाइस आप देखो, इस बर्तन की ये अवस्था है, तो हमारे बॉडी की, हमारे शरीर की क्या अवस्था होती होगी आप समझ जाओ. तो मैंने बिल्कुल हकीकत दिखाई है इसके लिए. देखिए इस बर्तन की अवस्था, तो ये है हकीकत. तो आपको दिखाना ज़रूरी था. तर गाइस फायनली आता आपला एक जेमतेम पाऊण तास झाला आहे, 45 मिनिट्स झाले. तर मी तुम्हाला दाखवते जमले का. हे बघा, थंडीचे दिवस असल्या कारणाने जमतंय लवकर. आणि जमला तो, हा बघा. आता तो गुलाबाची पाकळी आली. तर अजून गरम आहे, पण मला व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे, कारण
मोबाईल चालूच असतो ना, तर मी याला पुन्हा आतमध्ये ठेवते. आपली मोबाईलवर व्हिडिओ असतो ना, तर गरम आहे हे बघा हे मिश्रण, पण त्याचा हे पकडलाय शेप, हे बघा ह्याचा पण चांगला झालाय. गरम लागतं हे. ओनली 45 मिनिट्स झालेत. मी तिकडे बाजारात जाऊन बसलेली, तर चांगलं जडजूड आणि मस्त गरम गरम लागते. तर अजून ते हे होईल, त्याला अजून 3 तास लागतात. तर आपण त्याला देऊया तेवढे तास. तर व्हिडिओ आता मी कंप्लीट करते. तर असे हे ते 2 साबण तयार झालेत आपले होममेड, ज्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ, थोडंसं रोज पाकळ्या, रोज वॉटर आणि बोरोप्लस ॲलोवेरा जेल, हलकंसं ऑइल, विटामिनच्या 3 कॅप्सूल आणि थोडंसं निविया घेतलं, थोडंसं माझी निविया ड्रायनेसची क्रीम घेतली, इसेन्शियल ऑइल घेतलं माझ्या आवडीचं, आणि दूध, आणि लास्टला मी हलकीशी 1 चिमूटभर हळद टाकली, 2 चिमूटभर. तर असं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर असे छान सोप तयार झाले. तर अशीच पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.